नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शक हो, आज रविवार 15 जून 2025 सकाळच्या 7 वाजलेले आहेत. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आपण काल दिवसभरात उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये झालेल्या बदलाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दर्शक हो, काल दिवसभर संपूर्ण महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर सोलापूरही पावसाने हजेरी लावली होती. काल दिवसभरात सोलापूर जिल्ह्यात 3 मिलीमीटर एवढ्या सरासरी पावसाची नोंद झालेली असून 1 जूनपासून आज तागायत 67 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर उजनी धरणाच्या एकूण पाणीसाठ्यामध्ये जवळपास 2 TMCची वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधील एकूण मृत पाणीसाठा हा 87.40 TMC एवढा झालेला आहे. उजनी धरणाचा एकूण उपयुक्त पाणीसाठा हा 23.74 TMC एवढा झाला असून काल दिवसभरात उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये तब्बल 3.5% वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही 44.31% एवढी झाली आहे. जर संपूर्ण राज्यभरात त्याचबरोबर पुणे जिल्हा व घाटमाथ्यावर पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर उजनी धरण लवकरच 50% आकडा पार करेल असं धरण प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये 14,642 क्युसेकच्या विसर्गानं पाण्याची आवक होत असून काल दिवसभरात पुणे जिल्हा व घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झालाय. यामुळे येत्या 1-2 दिवसात दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचंही धरण प्रशासनाकडून कळवण्यात आलंय. जून महिन्याच्या पहिल्या 15 दिवसातच धरण जवळपास 45% भरलं असून संपूर्ण सोलापूर जिल्हा व आसपासच्या उजनी धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी वर्गामध्ये यामुळे आनंद व्यक्त केला जातोय. त्याचबरोबर येणाऱ्या काळात नीरा नदीमधून भीमा नदीमध्ये येणाऱ्या डायरेक्ट पाण्याच्या विसर्गामध्येही वाढ होण्याची शक्यता असून भीमा नदीकाठच्या लोकांनी याबाबत काळजी घ्यायची आहे. दर्शक हो, संपूर्ण राज्यभराबरोबरच सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असून शेतीच्या कामाला यामुळे मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आम्ही सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या महत्त्वाच्या पाण्याच्या बातम्या तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचे महाराष्ट्र माझा न्यूज.